नमस्कार, मी सुरेखा डिझाईनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण कॉलरची कुर्ती कटिंग करणार आहोत. तर स्टिचिंग मी नंतर दाखवणार आहे. मी आता सध्या कॉलर कुर्तीच कटिंग करून दाखवणार आहे. कशी कटिंग करायची ते दाखवते, माप किती घ्यायचं आहे ते दाखवते. तर ही बघा, ही कॉलर कुर्ती आपल्याला कट करायची आहे. मी बाजारातून म्हणजे आमच्या इथं कट पीस मिळतात, तिथून मी हा कट पीस आणला आहे. तर मग याचं मी आता कटिंग करणार आहे, कॉलर कटिंग. तर मला हा कॉर्ड सेट बनवायचा होता, पण आता तुम्ही कॉलरचीच कुर्ती शिवणार आहे. तर मग चला आपण सुरुवात करूया व्हिडिओला. सगळ्यात पहिले मी अस्तर कट करणार आहे. तर इथं अस्तर मी अस्तर घेतलं इथं साधारण 36-37ची उंची आहे अस्तरची. आपल्याला इथं मुंडा टाकायचा आहे. तर इथं मी पूर्ण उंची घेतली आहे 37 आहे. आता मी इथं मुंडा टाकणार आहे. तर मुंडा आपल्याला 7 इंचावर घ्यायचा आहे. हे बघा इथं. त्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 7.5 इंच. 8 घेतलं तरीही चालेल, मी 8च घेते कारण एकदम टाईट पण नको आहे मला. तर इथं शोल्डर घेतलं आपण 8 इंच. इथं आपल्याला अर्धा इंच वजा करून घ्यायचं आहे. इथं मी 7.5 घेतलं आहे. हे बघा 7.5 आणि ही रेषा मारून घ्यायची आपल्याला. अशा प्रकारे हा चौकोन करून घ्यायचा आहे. आता इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर छाती मी इथं 9 टाकणार आहे. 2 इंच मार्जिन टाकणार आहे. इथं आपल्याला 1.5 इंचावर मार्क करायचं आहे. 1.5 इंचावर घेतलं आहे. आता 14 इंचावर मी कमर उंची घेणार आहे आणि 21 इंचावर मी सीट उंची घेणार आहे. आता इथं 8 इंचावर कमर घेते, नंतरून 2 इंचावर मार्जिन. अशा प्रकारे इथं 2 इंचावर मार्जिन टाकली. नंतरून इथं आपल्याला 10 इंचावर सीट घेर टाकणार आहे मी. जे काही तुमचं सीट घेर असेल ना ते टाकायचं इथं. त्यानंतर 2 इंच मार्जिन. तुम्ही इथं 1 इंच मार्जिन टाकली तरी चालेल जर कपडा नसेल तर. आता इथं आहे म्हणून मी 2 इंच मार्जिन टाकली. आता इथं मोजून घ्यायचं की त्याला 12. इथं आपल्याला 12 इंचावर मार्क करून कट करून घ्यायचं आहे हे 2 इंच मार्जिन. आता इथं मी आखून घेते व्यवस्थित. तरी मी इथं आखून घेतलं आहे. इथं कट करून घ्यायचं आपल्याला. हे कट करून घेतल्यानंतर हे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे आपल्याला. इथं सरळ कट करून घ्यायचं आहे. हे बघा इथं व्यवस्थित सरळ कट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे दोन्ही भाग वेगवेगळे करून घ्यायचे. घेतल्यानंतर आपल्याला इथं अर्धा इंच मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे बघा 4 इंचावर शोल्डर सोडून आपल्याला कट करायचं आहे. हे बघा हे मी कट करून घेतलं आहे. आता आपल्याला खालचा भाग बाजूला ठेवायचा आहे. नंतरून इथं आपल्याला अर्धा इंचावर मार्क करून घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे आणि 5 मिनिटात कट होतं आहे आपलं ड्रेस कुर्ती, आपली कॉलर कुर्ती. अशा प्रकारे हे कट केलं मी. आता आपल्याला इथं कट द्यायचे.
हे कट द्यायचे आपल्याला, जेणेकरून फिटिंगला लक्षात राहील आपल्याला. तर इथं मी दोन्ही साईडला इथं कट दिलेत, इथं आणि इथं हे दोन्ही पण कट द्यायचे. साईडला ठेवून घेऊया आपण. आता हा कपडा घ्यायचा आहे. तर हा कपडा जास्त आहे, त्यामुळे आपल्याला घडीची बाजू सोडून द्यायची आहे आणि ही घडी घालून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला बाहीला कपडा उरेल. हे बघा. आता हा जो जितका आहे ना तितका कपडा मी कट करून घेणार आहे. तर इथं बाही लांबी घ्यायची आपल्याला. बाही लांबी मी साधारण 19 ठेवते. त्यानंतर 2 इंच मार्जिन ठेवते फोल्ड करण्यासाठी. इथं आता इथं रेष मारून घ्यायची आहे. अशी घडी ठेवून घ्यायची आहे. हे बघा, बरोबर अशी घडी ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर इथं मी छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच मार्क करणार आहे. आता इथून आपल्याला 4 इंचावर मार्क करायची आहे, कारण बाही लांब आहे म्हणून. हे बघा, इथं 4 इंचावर मार्क केली. नंतर 2 इंच मार्जिन. हे बघा, 2 इंच मार्जिन आणि आपला बाहीचा आकार. तर दंडघेर घ्यायचं आहे. तर दंडघेर साधारण 5.5 घेतलं तरी चालेल. 2 इंच मार्जिन किंवा इतकंच घेते मी आणि हा आकार द्यायचा आपल्याला बाहीचा. अशा प्रकारे आता कट करून घेऊया आपण. तर हे बघा, हे 4ही भाग आपले इथं जॉईंट होणार आहे. आता जेव्हा जॉईंट झाल्यानंतर मी इथं आकार कट करून घेणार आहे बाहीचा. तर बाहीचा आकार कट करताना इथं आपल्याला अशा प्रकारे आकार कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपली बाही कटिंग झाली आहे. बाहीला मी अस्तर लावणार नाही आहे आणि हा आपला ड्रेस कटिंग झाला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा मला कमेंट करून. व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.